CCMP पॉइंट ऑफ व्ह्यू, फार्मॅक एक्झाम मध्ये स्पॉटिंग जे आहे ते 10 मार्कला विचारलं जातं. मागील लेक्चरमध्ये मी डिस्कस केलं होतं फॉर्मॅट. तर स्पॉटिंग मध्ये जे पण क्वेश्चन्स आहेत ते तुमच्या ज्या थेअरी नॉलेज आहे त्याच्याशी रिलेटेड असतात आणि बेसिक क्वेश्चन्स विचारले जातात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ते स्पॉटिंग मध्ये कोणकोणते क्वेश्चन्स येऊ शकतात ते डिस्कस करणार आहोत. तर जवळजवळ 18 स्पॉट्स मी आज डिस्कस करणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक स्पॉटला एक किंवा दोन क्वेश्चन असू शकतात. तर प्रत्येक स्पॉट्सचे जर ते दोन क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित लिहिले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क स्पॉटिंग मध्ये पडू शकतात. तर स्टार्ट करूया. स्पॉटिंग तुम्हाला एक्झाम मध्ये ही डिस्प्ले केली जाईल LCD प्रोजेक्टरवर आणि प्रत्येक स्पॉटला 2 मिनिट राहतील. 2 मिनिटात तुम्हाला स्पॉट कंप्लीट करायचा असतो. त्यामुळं त्या 2 मिनिटात तुम्हाला तो कंडिशन समजली पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन विचारलाय तो समजला तुम्ही देऊ शकतात. त्यामुळं हे 18 स्पॉट तुम्ही प्रिपेअर करून या, जेणेकरून एक्झामच्या दिवशी ते स्पॉट्स तुम्हाला व्यवस्थित क्लिक होतील आणि लगेच तुम्ही ते आन्सर लिहू शकतात. तर पहिला स्पॉट्स हायपरटेन्शनशी रिलेटेड आहे. 40-year-old female develops some changes in her face after use of antihypertensive drug. तर इमेज तुम्हाला दिसत असेल, डिस्प्ले केलेली आहे. तर 40 वर्षाच्या फिमेलला अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग दिलं आणि फेशियल चेंजेस त्या ड्रगमुळे आलेले आहे. हेअर ग्रोथ तुम्हाला इथं दिसत असेल. तर थोडक्यात काय की कोणता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग हेअर ग्रोथ फेसवरची वाढवतो, म्हणजे फेशियल हेअर ग्रोथ त्याला पण आणि फिमेलमध्ये जर फेशियल हेअर ग्रोथ होत असेल त्या ड्रगमुळे तर त्या साईड इफेक्टला हिर्सुटिझम असं म्हणतात. तर मेन्शन द ड्रग लाईकली टू कॉज द चेंज. कोणता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग हेअर ग्रोथ दाखवतो आणि मी आणि कॅन यू टेल द ऍडवर्स कॅन यू यूज दिस ऍडवर्स इफेक्ट फॉर सम अदर क्लिनिकल यूज बाय डिफरंट रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. तर काय आन्सर येईल याचं? मिनॉक्सिडिल. मिनॉक्सिडिल. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे मिनॉक्सिडिल हा एक अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कॉमनली यूज होत नाही हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. आणि मिनॉक्सिडिल नावाचा जो ड्रग आहे तो ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी वापरला गेला, पण कालांतराने असं दिसून आलं की मिनॉक्सिडिल बरोबर जे फेशियल हेअर ग्रोथ आहे फिमेल मध्ये ती दिसून आली, त्याला हिर्सुटिझम असं म्हणतात. आणि त्यानंतर त्याचा यूज काही अदर कंडिशन मध्ये करण्यात आला, त्यात तो उपयुक्त दिसून आला. तर टॉपिकली मिनॉक्सिडिल आपल्या सर्वांना माहित आहे की आपण ॲलोपेशिया मध्ये यूज करतो. तर अदर यूज मीन्स दिस ॲडव्हर्स इफेक्ट कॅन बी यूज फॉर सम अदर पर्पज, म्हणजे हेअर ग्रोथ. ओके. तर मिनॉक्सिडिल आपण टॉपिकली यूज करतो ॲलोपेशियामध्ये हेअर ग्रोथ येण्यासाठी. ओके. तर ही झाली पहिलं जे स्पॉट आहे. तर स्पॉट्स मध्ये काय की एक कंडिशन तुम्हाला दिली जाते, ती क्लिक झाली तर तुम्हाला दोन्ही आन्सर येऊ शकतात. तर फार इझी स्पॉट आहे हा. ओके. लक्षात आलं पहिला स्पॉट? येस सर. ओके. दुसरा, आता हा पण स्पॉट फार इझी आहे. द पेशंट कंप्लेन ऑफ अटॅक्स ऑफ कन्व्हल्जन्स ऑफ अँड ऑन. He was diagnosed as a case of grand mal epilepsy and put on anti-epileptic therapy. Few months later, he came with above side effect. Okay, there is a gingival hypertrophy. Identify the ADR and name the anti-epileptic drugs which the ADR is commonly associated.
and what precaution can you take to prevent this ADR? ओके, तर अँटीइपिलेप्टिक ड्रग्स पेशंटला चालू केलेले आहे कन्व्हर्जन पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि ग्रँडमाल इपिलेप्सीची केस आहे. तर आता आपल्याला अँटीइपिलेप्टिक ड्रग्स मध्ये काही ड्रग जे कॉमनली यूज करतात त्यात फिनिटोइन, सोडियम व्हॅल्प्रोएट आहे, कार्बामॅझेपाइन आहे. तर विच अँटीइपिलेप्टिक ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर दिस ऍडव्हर्स इफेक्ट? ओके, त्याला जिंजायवल हायपरप्लेजिया असं आपण म्हणतो. ओके, तर हा फिनिटोइन. तर फिनिटोइन नावाचा जो ड्रग आहे तो ग्रँडमाल इपिलेप्सी मध्ये आपण यूज केला तर जिंजेवल हायपरप्लेजिया हा ऍडव्हर्स इफेक्ट पेशंट मध्ये दिसून येतो. ओके, अँड व्हॉट प्रिकॉशन कॅन यू टेक टू प्रिव्हेंट दिस ऍडव्हर्स इफेक्ट? तर हे ऍडव्हर्स इफेक्ट प्रिव्हेंट करायचा असेल तर ओरल हायजीन मेंटेन करायचं पेशंटला आपल्याला सांगायला पाहिजे. तर टू मेंटेन ओरल हायजीन, that precaution we can advise to the patient to prevent this adverse effect. ओके, तर ह्या दोनच पॉईंट तुम्हाला लिहायचे, तुम्हाला 2 मार्क्स पडणार आहे. ठीक आहे, 2 मार्क्स तुम्हाला पडणार आहे. तिसऱ्या स्पोर्ट्स, तर ते टाईप ऑफ एडीआर पण विचारलं, म्हणजे टाईप ए लिहायचंय का? नाही 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 नाही, विच दिस व्हॉट इज दिस एडीआर? एडीआर म्हणजे ह्या आता इथं जिंजेवेल हायपरप्लेजिया नाव दिलेलं नाही, तुम्हाला आयडेंटिफाय एडीआर म्हणजे ही जी पिक्चर दिसतंय ते कशाचं आहे. पिक्चर टाइप ऑफ एडीआर नाही विचारलं, ए आहे का बी आहे, फक्त हा ऍडव्हर्स इफेक्टला नाव काय आहे. तर तुम्हाला आता तो ऍडव्हर्स इफेक्ट जिंजीवाशी रिलेटेड हे तर क्लिअर दिसतंय त्याची. ओके, तर काही वेळेस कसं असतं की अजून एक असंच पिक्चर आहे येलो विज डिस्कलरेशन ऑफ टीथ, जे टेट्रासायक्लिन मुळे दिसतं, तर ते पिक्चर असू शकतं. तर ह्या पिक्चर मधलं एडीआर कोणतं आहे? तर जिंजेवल हायपरप्लेजिया जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. ओके सर. Okay. This is a patient on insulin therapy. Okay. जे पिक्चर दाखवलेलं आहे ते कशाचं आहे आता मी तुम्हाला सांगतो. पेशंट इज प्रिस्क्राइब इन्सुलिन थेरपी. आफ्टर 3 years he reports to your OPD with a complaint that he has developed pits in his thigh. What is the cause and what important instruction should have been given to avoid this condition? तर एक पेशंट आहे डायबिटीज साठी, त्याला इन्सुलिन स्टार्ट केलेलं आहे आणि पेशंट 3 वर्षांनी तुमच्याकडे आलेला आहे आणि त्याला असं सांगितलं की एका फिजिशियननी त्याला इन्सुलिन स्टार्ट केलं होतं आणि कंटिन्यू इन्सुलिन घेतल्यानंतर 3 वर्ष झालेले आहेत आणि असंच थायवर पिट्स आलेले आहेत. तर व्हॉट इज द कॉज आणि व्हॉट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन should have been given to avoid this condition? पहिली ही कंडिशन काय आहे ते लक्षात. लायपोडिस्ट्रॉफी. लायपोडिस्ट्रॉफी सोपं आहे, लायपोडिस्ट्रॉफी आहे. आणि व्हॉट इज द कॉज? व्हॉट इज द कॉज? इन्सुलिन. Recurrent injection at same site. Not insulin resistant, it is due to repeated इंजेक्शन साइड मुळे. due to administration of insulin injection repeatedly at the same site. साइड. ओके, सेम साईडला रिपीटेडली दिल्यामुळं ते लायपोडिस्ट्रॉफी ऍडव्हर्स इफेक्ट देतो. व्हॉट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन शुड हॅव बीन गिवन टू अवॉइड दिस कंडिशन? Change the site of injection every Change the time. site, yes, yes. Change the site of injection every time. पेशंटला ऍडवाइस केला गेला पाहिजे होता की इन्सुलिन घेताना साइट ऑफ इंजेक्शन चेंज रेग्युलरली केला पाहिजे. समजा ऍबडोमेनला देत असेल तर ऍबडोमेनवर क्लॉकवाईज मॅनर मध्ये चेंज करायची, कधी थायला घ्यायचं. ओके, तर वेगवेगळ्या साईटला तुम्ही देऊ शकतात आणि त्याच्यामुळं हे इन्सुलिन इंड्यूस लायपोडिस्ट्रॉफी हे ऍडव्हर्स इफेक्टचे चान्सेस कमी होतात. ओके, now this is a 48-year-old male presented to clinic with complaints of restlessness, weakness, and nervousness. Pulse rate was 138 per minute. Pulse rate 138 per minute होता and temperature 100 degree Fahrenheit होता.
म्हणजे रेस्टलेसनेस आहे, नर्वसनेस आहे, टॅकिकार्डिया आहे, टेम्परेचर 100 डिग्री फॅरनहाईट आहे. ओके. आणि जर तुम्ही इमेज बघितली तर एक्झोथॅलॅमस लाईक पिक्चर आहे डोळ्यांचं. तर ही जी केस आहे ही पहिले कोणती आहे ते तुम्हाला माहित झालं पाहिजे. ओके. तर एक्झोथॅलॅमस नावाचं जे क्लासिकल फीचर कोणत्या पेशंट मध्ये दिसतं? Hyperthyroidism. हायपरथायरॉइडिझम. Hyperthyroidism. म्हणजे दिस इज अ केस ऑफ हायपरथायरॉइडिझम. मग नेम एनी वन मेडिकेशन विच विल डिक्रीज द सिंथेसिस ऑफ सबस्टन्स रिस्पॉन्सिबल फॉर द कंडिशन. म्हणजेच काय की हायपरथायरॉइडिझम मध्ये T3 Antithyroid. T4 लेवल वाढलेली असते. तर T3 T4 सिंथेसिस कमी करणारे ड्रग कोणते, असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर कोणते ड्रग T3 T4 सिंथेसिस कमी करतात? थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईमला इनिबिट करतात. Propylthiouracil, Carbimazole. प्रोपिलथायरेस methimazole. ओके. प्रोपिलथायोरेसिल, मेथिमॅझॉल, कार्बिमॅझॉल. प्रोपिलथायोरेसिल, मेथिमॅझॉल, कार्बिमॅझॉल पैकी एकही ड्रग लिहिलं तुम्ही कोणतंही तरी चालू शकतं. आता हे सिम्पटम्स कमी करण्यासाठी नेम वन मेडिकेशन विच कॅन प्रोड्यूस सिम्पटमॅटिक रिलीफ इन दिस पेशंट. Propranolol. Propranolol. Propranolol is the drug we use in hyperthyroidism for symptomatic improvement. सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट साठी प्रोपेनॉलॉल आपण पेशंट मध्ये यूज करतो. तर काही सिम्पटम्स ते कमी करतं. ओके. तर त्यामध्ये नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरच तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ओके. त्यामध्ये प्रोपेनॉलॉल आपण प्रेफर करतो. तर सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट साठी प्रोपेनॉलॉल इज द ड्रग वी यूज. ओके. तर हा झाला स्पॉट नंबर 4. फार इझी आहे. ओके. हा, हे a child develop changes in color of teeth following some use of drug. Identify the condition. Name the drug which can produce this condition. So this is the Tetracycline. discoloration of the teeth, yellowish brown discoloration of the teeth, yellowish brown discoloration of the teeth, and the tetracycline antibiotic responsible for yellowish discoloration of the teeth. Okay. तर फार इझी आहे. That's why we avoid tetracycline in children below 6 years of age. Okay. तर टेट्रासायक्लिन इज द आन्सर. तर याच्यामध्ये जिंजायवल हायपरट्रॉफी, हायपरप्लेजिया आणि येलोविश ब्राऊन डिस्कलरेशन ऑफ टीथ यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यामध्ये तुम्हाला जिंजिवल हायपरप्लेजिया, क्लिअर जिंजिवायचे हायपरप्लेजिया झालेली ते इमेज दिसते. यामध्ये टीथ येलोविश ब्राऊन डिस्कलर दिसतात. त्या इमेज मध्ये टीथ नॉर्मल होते. तर त्यामध्ये 2 स्पॉट मध्ये कन्फ्यूज होण्याचे चान्सेस आहे ह्या. तर ते नाही झालं पाहिजे. कमिंग टू द स्पॉट नंबर 6. तर हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधले काही गोष्ट कॉमन कंडिशनशी रिलेटेडच क्वेश्चन स्पॉट्स मध्ये येतात. Spot number 6, a patient aged 50 years was taking a tablet for non-insulin dependent diabetes mellitus. Non-insulin dependent diabetes mellitus साठी पेशंट ट्रीटमेंट घेत आहे, म्हणजेच टाइप 2 डायबिटीस. अपार्ट फ्रॉम इम्प्रूव्हिंग द डायबिटीस सिम्पटम ही नोटीस गेन इन वेट. तर थोडक्यात काय की कोणता ड्रग Sulfonylurea. ओरली दिल्यानंतर वेट गेन साइड इफेक्ट डायबिटीस पेशंट मध्ये दाखवतो. नेम अ ड्रग, नेम द ड्रग दॅट पेशंट वॉज टेकिंग. Glimepiride. Sulfonylurea, glimepiride, Sulfonylurea. येस, सल्फोनिल्युरिया नावाचा जो ग्रुप आहे तो डायबिटीस पेशंट मध्ये दिल्यानंतर शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. परंतु सल्फोनिल्युरिया हे इन्सुलिन रिलीज वाढवतात आणि इन्सुलिन मुळे एनाबॉलिक इफेक्ट येऊन वेट गेन होतं. तर सल्फोनिल्युरियामध्ये तुम्ही ग्लिमिपिराइड, ग्लिपिझाइड, ग्लायक्लॅझाइड, ग्लॅमेन क्लॅमाइड कोणतेही नावं लिहा. सल्फोनिल्युरिया ग्रुप पुढे 1-2 नावं. आता इन्सुलिन पण वेट गेन करतो, परंतु
पेशंटला आपण जर कंडिशन बघितलेली आहे, पेशंटला टॅबलेट्स प्रिस्क्राईब केलेल्या होत्या, त्यामुळे इन्सुलिन आन्सर आपोआप कट होऊन जातं, कारण इन्सुलिन आपण पॅरेंटल सबक्युटेनस रूटनी देतो. ओके, तर ओरली सल्फोन्युरियाज दिल्यानंतर वेट गेन साईड इफेक्ट होतो. आता आपण मेन्शन द अल्टरनेटिव्ह ड्रग दॅट कॅन बी प्रिस्क्राईब टू अवॉइड वेट गेन. म्हणजे डायबिटीस कंट्रोल पण झाला पाहिजे, वेट गेन वाढलं पण नाही पाहिजे, अशा वेळेस कोणते ड्रग आपण देऊ शकतो? सर बायगोनेट्स DPP-4 with metformin. Metformin. येस, बायगोनाइड्स, मेटफॉर्मिन देऊ शकतो, तो वेट न्यूट्रल म्हणून आहे. आणि आता काही नवीन ड्रग पण आलेले आहेत, ते पण आपण देऊ DPP-4. शकतो. DPP-4 इनहिबिटर आहे, तो पण वेट न्यूट्रल आहे. आणि GLP-1 अॅनालॉग्स, एक्झेनाटाइड जेचं इंजेक्शन आहे ते तर वेट लॉस करतो, इव्हन ओबेसिटी मध्ये तो यूज केला जातो. SGLT2 इनहिबिटर, डॅपाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन हे पण वेट कमी करतात. तर सिंपल इथं मेटफॉर्मिन जरी लिहिलं तरी चालू शकतं. मेटफॉर्मिन वेट गेन अवॉइड करतं. ओके, तर त्यामध्ये तुम्ही कोणताही ग्रुप लिहिला तरी तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. Spot 7. Patient was taking some tablet for hypertension. He complained of dry cough to his physician after some time. म्हणजे अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग मुळे ड्राय कफ ACE inhibitor. इफेक्ट आलेला आहे. नेम ए ड्रग विच द पेशंट वॉज टेकिंग अँड मेन्शन वन मोर यूज ऑफ दिस ड्रग. ACE inhibitor. Ramipril. TCH. येस, AC इनहिबिटर, रॅमिप्रिल, कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल, कोणतेही नावं तुम्ही लिहा आणि नेम वन मोर यूज ऑफ दिस ड्रग. Myocardial infarction. येस, मायोकार्डियल इन्फेक्शन, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. Congestive cardiac failure. ओके, त्यामध्ये पण AC इनहिबिटर यूज करतात. तर दुसरा क्वेश्चनचा आन्सर पण तुम्हाला दोन्ही आन्सर बरोबर आले तर 1 मार्क भेटणार, 2 मार्क सॉरी, 5 स्पॉटला, म्हणजेच एक जर चुकलं तर 1 पडणार, दोन्ही बरोबर आले 2 पडणार. त्यामुळं आन्सर व्यवस्थित तुम्ही मेन्शन केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, patient was taking some drug for some mental illness. After some months of treatment, the patient developed tremors. Name a drug which the patient was taking. Mention one alternative drug to avoid tremor. म्हणजे एक सायकॅट्रिक इलनेस आहे, त्यासाठी पेशंट एक ड्रग घेत, म्हणजे पेशंटला एक ड्रग डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं आणि पेशंटने त्या इलनेससाठी ड्रग घेतलेला आहे आणि त्यानंतर काही दिवसानंतर पेशंटला ट्रिमर साईड इफेक्ट झाला. ओके, तर कोणता ड्रग हे ट्रिमर साईड इफेक्ट दाखवतो? तर याचा आन्सर असा आहे की जे सिझोफ्रेनियाचे पेशंट असतात, ओके, अशा पेशंटला ट्रीट करायला आपण अँटीसायकोटिक ड्रग यूज करतो. आणि यामध्ये कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक म्हणजे ओल्डर अँटीसायकोटिक आपल्याकडे आहेत, न्यूअर अँटीसायकोटिक पण आहेत, त्याला अटिपिकल अँटीसायकोटिक म्हणतो. जे कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग आहे ते लिम्बिक सिस्टीम मधले डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करून ते ऍक्ट होतात. लिम्बिक सिस्टीम मधले डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात. बरोबर आहे, ठीक आहे. लिम्बिक सिस्टीम मधले डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करून ते ऍक्ट होतात आणि लिम्बिक सिस्टीम मधले डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं पेशंट मध्ये इम्प्रूव्हमेंट होते. परंतु हे ओल्डर अँटीसायकोटिक ड्रग बेसल गँग्लिया मधलेही D2 रिसेप्टर ब्लॉक करतात आणि एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतात. त्यामध्ये पार्किन्सनिझम, अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया, अकाथेसिया, न्यूरोलेप्टिक मॅलिग्नंट सिंड्रोम असे साईड इफेक्ट दिसतात. तर पार्किन्सनिझम मध्ये ट्रिमर्स पेशंटला त्याला ड्रग इंड्यूस पार्किन्सनिझम असंही म्हणतात आणि त्यात ट्रिमर्स दिसतं. तर
यामध्ये पेशंटला कोणता ड्रग गेला ज्याच्यामुळे ट्रिमर साइड इफेक्ट आले, तर त्याचंच आन्सर आहे कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग CPZ, क्लोरप्रोमॅझिन, हॅलोपेरिडॉल. हे जे ओल्डर अँटीसायकोटिक ड्रग आहेत हे साइड इफेक्ट ट्रिमर दाखवतात. म्हणजे याच्यामध्ये फक्त तुम्हाला क्लोरप्रोमॅझिन आणि हॅलोपेरिडॉल हे दोन पैकी कोणतंही नाव लिहिलं तरी चालू शकतो. ओके. कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक वर्ड, न्यूरोलेप्टिक असे वर्ड नाही आले तरी चालेल. नेम अ ड्रग विच द पेशंट वॉज टेकिंग, तर तुम्ही CPZ, क्लोरप्रोमॅझिन, ओके, किंवा हॅलोपेरिडॉल हे आन्सर देऊ शकता. मेन्शन अल्टरनेटिव्ह ड्रग टू अवॉइड ट्रिमर. आता इथं ट्रिमरची ट्रीटमेंट नाही विचारलेली. मेन्शन अल्टरनेटिव्ह ड्रग टू अवॉइड ट्रिमर म्हणजे कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रगच्या ऐवजी असा कोणता ड्रग तुम्ही प्रिस्क्राईब केला तर त्यामध्ये ट्रिमर ऍडव्हर्स इफेक्ट येणार नाही. तर त्यामध्ये अटिपिकल अँटीसायकोटिक यूज केले तर तुम्हाला त्या पेशंटला ट्रिमर ऍडव्हर्स आपण अवॉइड करू शकतो. अटिपिकल अँटीसायकोटिक म्हणजे रिस्पेरिडॉन, एरिपिप्राझोल, ओके, ओलांझापाइन, क्लोझापाइन, यापैकी एखादं नाव लिहायचंय तुम्हाला. सगळेच नाव लिहायचे गरज नाही. ओके. आता याच्यामध्ये काही जण कन्फ्युज होत आहे, मला मेसेज जो आला SSRI आणि ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशनशी रिलेटेड कन्फ्युज होत आहे. हा जो क्वेश्चन आहे हा अँटीसायकोटिक ड्रगशी रिलेटेड आहे, अँटी डिप्रेशन ड्रगशी रिलेटेड नाही, लक्षात घ्या. मेंटल इलनेस आहे, पेशंटला ट्रीटमेंट दिलं, ट्रिमर्स ऍडव्हर्स इफेक्ट आला. ओके. तर ट्रिमर्स ऍडव्हर्स इफेक्ट हे अँटीसायकोटिक ड्रग, कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग, हॅलोपेरिडॉल, ओके, किंवा क्लोरप्रोमॅझिन दिल्यामुळे होतो. आणि जे नवीन अँटीसायकोटिक मार्केटमध्ये आलेले आहेत त्यांची मेकॅनिझम ही वेगळी आहे. ते सिरोटोनिन रिसेप्टरशी रिलेटेड त्यांची मेकॅनिझम आहे. D2 ब्लॉकिंग ऍक्शन त्यांची वीक आहे. त्याच्यामुळं न्यूअर अँटीसायकोटिक ड्रग बरोबर एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट येत नाही. त्यामुळे ट्रिमरची रिस्क न्यूअर अँटीसायकोटिक ड्रग, ज्याला आपण अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग म्हणतो, त्याच्याबरोबर कमी आहे. आणि असे ड्रग आहेत रिस्पेरिडॉन, ओलांझापाइन, एरिपिप्राझोल, क्लोझापाइन, ओके. यापैकी एक नाव तुम्हाला लिहायचं आहे. आलंय लक्षात? म्हणजे हा अँटी डिप्रेशन ड्रगशी रिलेटेड क्वेश्चन नाही, हे लक्षात आलं का तुम्हाला? Yes. सर. ओके. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, एक मिनिट. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, अ चाइल्ड एज 3 years was prescribed some tablet for 15 days for enteric fever. After few months, the parents of the child noticed that child was unable to walk properly. Name the drug taken by the child. What precaution could be taken by the physician? म्हणजे एंट्रिक फिवर साठी 3 वर्षाच्या मुलाला एक अँटीबायोटिक प्रिस्क्राईब केलं. 15 दिवस ते अँटीबायोटिक मुलांनी घेतलेला आहे आणि त्यानंतर काही मंथ नंतर पॅरेंट्स परत त्या मुलाला घेऊन आले की सांगताय की तो व्यवस्थित चालत नाही. तर कोणता ड्रग असेल ज्याने हा साइड इफेक्ट दिसून येतो? कोणता अँटीबायोटिक असेल? नॉरफ्लॉक्स असेल. फ्लोरोक्विनोलॉन. फ्लुरोक्विनोलॉन्स, व्हेरी गुड. तर फ्लुरोक्विनोलॉन्स नावाचे अँटीबायोटिक. आता हे फ्लुरोक्विनोलॉन्स चे जे साइड इफेक्ट आहे ते क्लासिकल, एक मिनिट, फ्लुरोक्विनोलॉनचे जे साइड इफेक्ट आहे ना ते क्लासिकल साइड इफेक्ट आहेत फ्लुरोक्विनोलॉनचे. आणि त्यामध्ये कार्टिलेज डॅमेज, टेंडन रप्चर ते साइड इफेक्ट दिसून येतात. ओके. त्यामुळं फ्लुरोक्विनोलॉन्स, एक मिनिट, मायक्रोफोन तुमचा ऑफ ठेवा, काहीतरी बॅकग्राऊंडला चालू आहे. ओके ओके ओके. तर फ्लुरोक्विनोलॉन्स लहान मुलांमध्ये जनरली आपण अवॉइड करतो. त्याचं रिझन असं आहे की
त्याचे काही जे साईड इफेक्ट आहेत, ओके, त्या साईड इफेक्टमुळे ते आपण अवॉइड करतो. तर फ्लुरोक्विनोलोन्स हे अँटीबायोटिक जे आहेत ते आपण टायफॉइड मध्ये यूज करतो. सिफेलोस्पोरिन अँटीबायोटिक पण आपण टायफॉइड मध्ये यूज करू शकतो. तर फ्लुरोक्विनोलोनचे साईड इफेक्ट जे आहेत, ओके, फ्लुरोक्विनोलोनचे जे साईड इफेक्ट आहेत त्यामध्ये टेंडनायटिस, टेंडॉन रप्चर, कार्टिलेज डॅमेज हे साईड इफेक्ट पेशंटला दिसून येतात. ओके, तर चिल्ड्रन मध्ये देताना ते कॉशियसली यूज केले पाहिजे. ओके, टेंडनायटिस, टेंडॉन रप्चर, कार्टिलेज डॅमेज ह्या साईड इफेक्टमुळं जे चालणं आहे लहान मुलांचं ते अफेक्ट होऊ शकतं. टेंडॉन जे आहे तो रप्चर झाला, टेंडनायटिस झालं, तर मग अशा वेळेस काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? जर पॉसिबल असेल दुसरं सेफर अँटीबायोटिक आपण यूज करायला पॉसिबल असेल तर ते केलं पाहिजे. मग आता टायफॉइड फिवर साठी दुसरा कोणता ग्रुप आपण यूज करू शकतो? Cephalosporin, Cephalosporin. third generation. So what precaution could be taken by the physician? The physician would have used instead of fluoroquinolones, third generation cephalosporin. Okay, instead of fluoroquinolones cephalosporin यूज केले पाहिजे. तर हा एक अँटीबायोटिक्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट डॉक्टर. हा, सर ते मागच्या ह्याच्यात ग्रुपचंच नाव लिहायचं का? ड्रगचे नाव नाही लिहायचे नाही का? लिहायचं. नेम ए ड्रग तुम्ही लिहू शकता ना, सिप्रोफ्लोक्झोसिन लिहू शकता त्याचे. नेम ए ड्रग टेकन, ड्रग विचारला आहे तर ऍक्च्युली फ्लुरोक्विनोलन्स मध्ये सिप्रोफ्लोक्झोसिन लिहिलं तर चांगलंच आहे. फ्लुरोक्विनोलन्स लिहिलं तरी मार्क्स भेटतील, सिप्रोफ्लोक्झोसिन लिहिलं तरी मार्क भेटतील, काही प्रॉब्लेम. Ofloxacin, ciprofloxacin. हो हो ओके, तर सिप्रो जास्त मेन्शन, सिप्रो तुम्ही मेन्शन करा, ठीक आहे, सिप्रोफ्लोक्झासिन. ओके, द डॉक्टर इंजेक्टेड नेक्स्ट doctor injected some drug to a patient for pneumonia. Within few minutes after injection, the patient developed bronchospasm and died. The doctor wanted to give some more injection to save the patient. However, drug was not with him. तर डॉक्टरने एक ड्रग इंजेक्ट केलं न्यूमोनिया ट्रीट करण्यासाठी आणि सडनली पेशंटला ब्रॉन्कोस्पाझम बसला आणि पेशंट डाईट झाला. तर क्वेश्चन असा आहे की कोणता ड्रग डॉक्टरने प्रिस्क्राईब केला ज्याच्यामुळं ब्रॉन्कोस्पाझम बसून पेशंट डाईट झाला, आणि डॉक्टरला एक ड्रग द्यायचं होतं पेशंटला सेव्ह करण्यासाठी पण ते पेशंट डॉक्टरकडे अवेलेबल नव्हता. तर दुसरा क्वेश्चन आहे की व्हॉट अदर ड्रग द डॉक्टर वॉन्टेड टू इंजेक्ट टू सेव्ह द पेशंट, असा क्वेश्चन आहे. सर पेनिसिलिन Doctor penicillin group given. पेनिसिलिन पेनिसिलिन आणि ॲड्रेनालिन. आणि Yes. दुसरं ॲड्रेनालिन. येस, आणि तर पेनिसिलिन जी, adrenaline. येस येस, व्हेरी गुड. तर पेनिसिलिन जी नावाचा ड्रग इंजेक्ट केला होता आणि पेशंटला सेव्ह करण्यासाठी डॉक्टरला ॲड्रेनालिन द्यायचं होतं परंतु त्याच्याकडे ते अवेलेबल नव्हतं. तर दिस इज अ केस ऑफ एनाफायलेक्टिक शॉक अँड we know that there are some drugs which are responsible for anaphylactic reaction. In that this penicillin G, okay, is seen with some allergic reaction. Okay, in that in some patient anaphylactic shock may seen. So penicillin G is the drug responsible for this side effect. आणि पेशंटला निमोनिया आहे त्यामुळे अँटीबायोटिक पैकीच आपण विचार केला पाहिजे. आणि ड्रग ऑफ चॉईस फॉर एनाफिलेक्टिक शॉक इज ॲड्रेनालिन, आपल्याला सर्वांना माहित आहे. तर ॲड्रेनालिन इज द ड्रग वाईज चॉईस. म्हणून डॉक्टरला पेशंटला सेव्ह करायला कोणतं ड्रग द्यायचं होतं जे त्याच्याकडे अवेलेबल नव्हतं, तर ॲड्रेनालिन. ओके, पेशंट वॉज प्रिस्क्राईब अ टॅबलेट फॉर इचिंग. पेशंटला इचिंग होत होतं, डॉक्टरांनी एक टॅबलेट प्रिस्क्राईब. ही वॉज ऍडवाइज नॉट टू ड्राईव्ह एनी व्हेकल. कोणतंही व्हेकल त्यांनी ड्राईव्ह करू नये असं डॉक्टरांनी ऍडवाइज केलं. ओके, नेम अ ड्रग प्रिस्क्राईब.
कोणता ड्रग Anti- पेशंट anti- फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टामिन. फर्स्ट First. जनरेशन H1 blocker, first generation. फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स. आणि व्हाय ही वॉज ॲडवाइज नॉट टू ड्राईव्ह. सेडेशन. येस, फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स हॅव सिडेटिव्ह प्रॉपर्टीज. फक्त तुम्हाला क्वेश्चन होता का फर्स्ट आणि सेकंड जनरेशनचं डिफरन्स? Yes, sir. होता सर, होता. ओके ओके होता sir. होता नव्हता. ओके ओके. तर why he was advised not to drive? Because first generation antihistaminic drugs have sedative property, so driving may affect. Okay, concentration may loss. So ते तुम्ही त्यात मेन्शन करू शकता. नेम अ ड्रग प्रिस्क्राईब फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक लाईक तुम्ही ते ड्रगचं नाव पण लिहू शकता. ओके, क्लोरफिरिनामाइन मॅलिएट लिहू शकतात. ओके, डायफेनहायड्रामाइन. डायफेनहायड्रामाइन लिहू शकता. Diphenhydramine, sir. कोणताही एक ड्रग तुम्ही लिहू शकतात. आणि व्हाय ही वॉज ॲडवाइज नॉट टू ड्राईव्ह? बिकॉज फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स हॅव सिडेटिव्ह प्रॉपर्टी. फार इझी क्वेश्चन आहे. ओके ओके. आता हे रॅबिट आय मध्ये एक्सपेरिमेंट केलेला आहे. राईट आणि लेफ्ट आय. राईट आय मध्ये सलाईन टाकलेला आहे आणि लेफ्ट आय मध्ये ड्रग टाकलेला आहे एक्स. आणि तुम्हाला ड्रग एक्स ओळखायचा आहे. आणि त्या ड्रगचे पिपिलवर काय इफेक्ट होतो ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर पिपिल साईज ज्या डोळ्यामध्ये सलाईन टाकलेला आहे राईट, त्यामध्ये 0, 5, 10, 15, 60 अशा मिनिटानंतर चेक केली तर 7 mm राहत होती, म्हणजे सेम राहत होती. परंतु ड्रग एक्स ज्यामध्ये टाकलेला आहे लेफ्ट आय मध्ये, त्यात ऍट 0.7 mm होती, 5 मिनिट नंतर 6 mm झाली, 10 मिनिट नंतर 4 mm झाली, 15 मिनिटानंतर 5 mm झाली. म्हणजे पिपिल साईज कमी झालेली आहे. आणि नंतर मग परत रिव्हर्स झाली, 60 मिनिटानंतर 6 mm झाली. तर पिपिल साईज 7 वरून 6, 4, 5 पर्यंत आली. याचा अर्थ पिपिल साईज कमी करणारा ड्रग, या रॅबिट ड्रग एक्स जो आहे तो पिपिल साईज कमी करणारा ड्रग आहे. Meiotic. तर त्याला आपण मिओटिक म्हणतो. मिओटिक ड्रग, जे ड्रग मिओसिस करतात. सो व्हॉट वुड बी द ड्रग एक्स? तर मिओटिक. त्यामध्ये काय नाव असेल मिओटिकचे? Pilocarpine. पायलोकार्पिन Pilocarpine. किंवा फायसिस्ट्रीमाइन. येस, पायलोकार्पिन किंवा Physostigmine. फायझोस्टिग्मिन. फायसिस्ट्रीमाइन. पायलोकार्पिन किंवा फायझोस्टिग्मिन हे नाव आहेत. ओके. राईट ए क्लिनिकल यूज ऑफ ड्रग एक्स इन द आय. आयशी रिलेटेड पायलोकार्पिन किंवा फायझोस्टिग्मिनचा एखादा यूज तुम्हाला मेन्शन करायचा आहे. Glaucoma. ग्लाउकोमा. Glaucoma. ठीक आहे. आता ते थर्ड चॉईस ड्रग आहे ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये. ओके, तरी पण आपण ग्लाउकोमा मेन्शन करायचं आहे इथं. तेवढंच त्याचं म्हणजे आता बाकी यूज पण आपण आहे, पण ठीक आहे आपण ग्लाउकोमा मेन्शन करावा. सोपा क्वेश्चन आहे. ओके, तर याच्यामध्ये ऑब्झर्वेशन तुमचं लक्षात आलं तुम्हाला की तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकतात. ओके, आता हे ऍक्च्युली अँटी डिप्रेशनशी रिलेटेड क्वेश्चन आहे. An old male patient, 70 years, was taking some drug for depression. One day, he was admitted in the hospital due to acute urinary retention. Name one drug used by the patient. What drug will you prescribe to treat acute urinary retention without catheterization? तर 70 वर्षाच्या माणसाला डिप्रेशन साठी ड्रग दिलेला आहे, म्हणजे अँटी डिप्रेशन ड्रग दिला आहे. तर थोडक्यात काय, कोणता अँटी डिप्रेशन ड्रग युरिनरी रिटेन्शन साइड इफेक्ट दाखवतो आणि तो ट्रीट करण्यासाठी तुम्ही कोणता ड्रग देणार? anticholinergic properties. Imipramine. येस, Imipramine, amitriptyline, clomipramine. येस येस. तर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन ड्रग जे आहेत त्यांना ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन ड्रगला ऍडिशनल अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. ओके, तर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन ड्रग मध्ये इमिप्रॅमाइन आहे, क्लोमिप्रॅमाइन आहे. ओके, ते ड्रग दिल्यानंतर पेशंट मध्ये अँटी डिप्रेशन इफेक्ट येतो, परंतु युरिनरी रिटेन्शन होतं. कारण अँटीकोलिनर्जिक ड्रग्स अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी असल्यामुळं हे ड्रग डेट्रुझल स्मूथ मसल रिलॅक्स करतात आणि ट्रायगोन स्फिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट करतात युरिनरी रिटेन्शन, म्हणजे ॲट्रोपिन लाईक ऍडव्हर्स इफेक्ट दिसतो.
तर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन ड्रग्सला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी असल्यामुळं ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन ड्रग हे साईड इफेक्ट दाखवतात. दुसरा जो ग्रुप आहे SSRI सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर, त्याच्याबरोबर हा ऍडव्हर्स इफेक्ट दिसत नाही कारण त्यांना ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी नाही. तर त्या माणसाला डेफिनेटली ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन ड्रग पैकी एक दिला असेल तर तुम्ही इमिप्रामाइन मेन्शन करा. ओके, क्लोमिप्रामाइन आहे. ओके, नॉरट्रिप्टिलिन, ॲमिट्रिप्टिलिन आहे. तर कोणताही एक ड्रग मेन्शन करा. आणि व्हॉट ड्रग विल यू प्रिस्क्राईब टू ट्रीट अक्यूट युरिनरी रिटेन्शन विदाउट कॅथेटरायझेशन? कोणता ड्रग तुम्ही देणार ते युरिनरी रिटेन्शन ट्रीट करायला? म्हणजेच अँटीकोलिनर्जिक ऍक्शनमुळे युरिनरी रिटेन्शन आलेलं आहे, तर ते रिव्हर्स करण्यासाठी कोलिनर निओस्टिग्मेन. येस, निओस्टिग्मेन तुम्ही देऊ शकतात. ओके, निओस्टिग्मेन फॉर युरिनरी रिटेन्शन तुम्ही देऊ शकतात. फायझोस्टिग्मेन पण देऊ शकतो, पण फायझोस्टिग्मेनचे CNS साईड इफेक्ट असणार आहे. निओस्टिग्मेन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. आपल्याला पेरिफेरल ऍक्शन पाहिजे युरिनरी ब्लॅडरवर, तर निओस्टिग्मेन दिल्याने डेट्रोजल मसल कॉन्ट्रॅक्ट होईल, स्पिंक्टर रिलॅक्स होईल आणि युरिन बाहेर पडेल. तर निओस्टिग्मेन आन्सर इथं एक्सप्लेनेशनची गरज नाही, फक्त तुम्हाला इथं इमिप्रामाइन आणि निओस्टिग्मेन हे दोन वर्ड लिहिले आन्सर मध्ये. आन्सर स्पॉट नंबरचा जो असेल तो लिहायचा आणि आन्सर 1, आन्सर 2. आन्सर 1 तुमचं ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशनचं ड्रगचं नाव इमिप्रामाइन लिहा. आन्सर 2 तिथं तुम्ही निओस्टिग्मेन लिहा. 2 मार्क पडून जातील. ठीक आहे, लक्षात आलाय स्पॉट? तर अँटी डिप्रेशनचा स्पॉट अँटीसायकोटिक ड्रग बरोबर, अँटीसायकोटिकचा स्पॉट बरोबर कन्फ्युज व्हायचा नाही. ओके, ते ट्रिमरशी रिलेटेड, ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमशी रिलेटेड तो क्वेश्चन होता. ओके, आता काही ग्राफ जे आहेत ना ते पण तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. आता हा काय ग्राफ आहे, तर ड्रगचा जो ब्लड प्रेशर आहे त्याच्यावर इफिड्रिनचा इफेक्ट पाहत आहेत. इफिड्रिन हा ॲड्रेनर्जिक ड्रग आहे. ओके, इफिड्रिन हा ॲड्रेनर्जिक ड्रग आहे आणि इफिड्रिन हा ब्लड प्रेशर वाढवतो. तर रिपीटेड इफिड्रिन दिल्यानंतर ब्लड प्रेशरवर काय इफेक्ट आहे तो इथं दिसत आहे. 500 मायक्रोग्राम पर केजी तुम्ही रिपीटेड दिल्यानंतर हळूहळू म्हणजे रिपीटेड यूज केल्याने काय झालेला आहे, जो राईज इन ब्लड प्रेशर आहे, ओके, तो इफेक्ट काय झालेला आहे, इथं इफिड्रिन दिलंय. ओके, राईज इन ब्लड प्रेशर दिसतंय. परत इफिड्रिन दिलं. ओके, परत दिलं, परत दिलं. तर राईज इन ब्लड प्रेशर जो इफेक्ट आहे त्यात काय झालेला आहे, डिक्रीज झालेलं आहे सर. कमी झालेला आहे. तर याला आपण काय म्हणतो, डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स. आणि रॅपिड ऍडमिनिस्ट्रेशन जर ड्रगचं केलं आणि रॅपिड टॉलरन्स डेव्हलप झाला तर त्याला आपण टॅकीफायलॅक्सिस असं म्हणतो. टॅकीफायलॅक्सिस. तर हा फेनॉमेना जो आहे तो कोणता आहे, टॅकीफायलॅक्सिस. कोणता फेनॉमेना आहे, टॅकीफायलॅक्सिस. ओके, टॅकीफायलॅक्सिसचा फेनॉमेना आहे. व्हॉट फेनॉमेना? MCQ पडला होता याच्यावर. हो का? ओके, हो, टॅकीफायलॅक्सिसचा MCQ होता. ओके ओके. तर टॅकीफायलॅक्सिस जे आहे, रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स, त्याला आपण टॅकीफायलॅक्सिस असं म्हणतो. ओके, तर व्हॉट इज द अंडरलाइंग मेकॅनिझम फॉर दॅट? म्हणजे रिपीटेड ड्रग यूज केल्यानंतर टॅकीफायलॅक्सिस का इफिड्रिन मुळे दिसून येतो? ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकच लाईन द्यायची आहे, त्यात मी ती एक्सप्लेन करतो. तर इफिड्रिन नावाचा जो ड्रग आहे, ओके,
हा ॲड्रेनर्जिक ड्रग आहे आणि हा मिक्स ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे. तुम्हाला आठवतोय मिक्स ऍक्टिंग म्हणजे काय? डायरेक्टली ऍक्टिंग, इनडायरेक्टली ऍक्टिंग, मिक्स ऍक्टिंग. तर मिक्स ऍक्टिंग म्हणजे दोन्हीवरती ऍक्ट होणारा. दोन्ही म्हणजे करेक्ट, बरोबर. अल्फा बीटा. पॅथेटिक पॅरासिम्पॅथिक काय नाही नाही, अल्फा अल्फा बीटा. नाही, अल्फा बीटावर ऍक्ट होतो तर त्याचा अर्थ तो डायरेक्ट रिसेप्टरवर ऍक्ट होतोय, तर हा डायरेक्टली ऍक्टिंग झाला. ओके, डायरेक्ट ऍक्शन झाली. मिक्स ऍक्टिंग म्हणजे यस करेक्ट. ऍड्रेनलिनचं रिअब्सॉर्प्शन पण कमी करतात, नाही त्याच्यानंतर सिंथेसिस वाढवतात. नाही नाही हे इफिड्रिन काय करतो, डायरेक्टली अल्फा बीटा रिसेप्टरवर पण ऍक्ट होतो आणि ह्या प्रीसिनेप्टिक, आता हे Reuptake कमी. प्रीसिनेप्टिक न्यूरॉन आहे आणि हे पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉन आहे. प्रीसिनेप्टिक न्यूरॉन मध्ये इथं व्हेसिकल्स आहेत पहा, बरोबर. हे व्हेसिकल मध्ये स्टोर नॉरएड्रेनालिन स्टोअर असतो जास्त, नॉरएड्रेनालिन आणि ऍड्रेनालिन किंवा नॉरएड्रेनालिन, जास्त करून नॉरएड्रेनालिन असतं. तर नॉरएड्रेनालिन स्टोअर असतो. तर काय करतो इफिड्रिन, इफिड्रिन हा अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर डायरेक्टली ऍक्ट होऊन ऍक्शन प्रोड्यूस करतो. तर ही डायरेक्ट ऍक्शन पण आहे. आणि इफिड्रिन काय करतो की प्री सिनेप्टिक न्यूरॉन मध्ये एंटर होतो, ह्या व्हेसिकल मध्ये जाऊन नॉरएड्रेनालिनचं रिलीज वाढवतो आणि हा नॉरएड्रेनालिन रिलीज झाल्यावर तो अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. म्हणजे इथं त्याची इनडायरेक्ट ऍक्शन पण आहे. मग डायरेक्ट ऍक्शन पण आहे, इनडायरेक्ट ऍक्शन आहे. डायरेक्ट ऍक्शन म्हणजे अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ज्या डायरेक्ट ऍक्ट होऊन तो अगोनिस्ट म्हणून कार्य करणार आणि प्रीसिनेप्टिक न्यूरॉन मध्ये एंटर होऊन नॉरएड्रेनालिनचं रिलीज वाढवेल. तो नॉरएड्रेनालिन रिलीज झाल्यावर मग तो जाऊन रिसेप्टरवर ऍक्ट होणार, ती इनडायरेक्ट ऍक्शन. म्हणून त्याला मिक्स ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक असंही म्हणतात. तर ही इफिड्रिनचं मेकॅनिझम आहे. तर टॅकीफायलेक्सिस का होतो, म्हणजे रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स का होतो, काही रिपीटेड डोस यूज केल्याने इफिड्रिनचा इफेक्ट कमी कमी होत जाणं, त्याला आपण रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स किंवा टॅफिहायलेसिस म्हणतो. याच्यासाठी दोन मेकॅनिझम एक त्यांनी सांगितलेले आहे. एक तर एंडोजिनस नॉरएड्रेनालिन ची जी लेव्हल आहे ती कमी होते. इफिड्रिन इनडायरेक्टली ऍक्ट होण्यासाठी नॉरएड्रेनालिन व्हेसिकल मध्ये असणं गरजेचं आहे. तो रिलीज झाल्यानंतर मग त्याची लेव्हल कमी होते, कारण सिंथेसिस ही एका कॉमन नॉर्मल रेटनेच होत असते आणि त्यामुळे इफिड्रिनने नॉरएड्रेनालिन रिलीज केलं परत परत देऊन, तर एंडोजिनस नॉरएड्रेनालिन काय होईल, कमी होईल. म्हणजे एंडोजिनस नॉरएड्रेनालिनची लेव्हल डिप्लेट होणं, हे एक मेकॅनिझम आहे टॅकीफायलेक्सिसची. आणि दुसरी मेकॅनिझम आहे डिसेन्सिटायझेशन ऑफ द रिसेप्टर. रिसेप्टर परत परत अगोनिस्ट यूज केला तर सेन्सिटिव्हिटी ऑफ द रिसेप्टर डिक्रीज होते. हे दोन्ही कारण तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे, सेन्सिटिव्हिटी ऑफ द रिसेप्टर डिक्रीज होणे आणि दुसरं नॉरएड्रेनालिनची लेवल काय होणे, कमी होणं. डिप्लेशन ऑफ नॉरएड्रेनालिन इन द व्हेसिकल आणि डिक्रीज सेन्सिटिव्हिटी ऑफ द रिसेप्टर. दिस आर द अंडरलाईन मेकॅनिझम फॉर टॅकीफायलेक्सिस. लक्षात आलं? लिहू शकता. फिनॉमेना कोणता आहे, टॅकीफायलेक्सिस. अंडरलाईन मेकॅनिझम काय की डिक्रीज सेन्सिटायझेशन ऑफ द ॲड्रेनर्जिक रिसेप्टर आणि डिक्रीज नॉरएड्रेनालिन लेव्हल इन द व्हेसिकल्स. लिहू शकता हे दोन आन्सर दुसऱ्या याचे अंडरलाईन मेकॅनिझम. तर याला आपण डाऊन रेग्युलेशन ऑफ रिसेप्टर पण म्हणतो ना. येस येस, तेच डिसेन्सिटायझेशन किंवा डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर. ओके, दोन्हीपैकी कोणतेही नाव लिहा, डिसेन्सिटायझेशन किंवा डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर. ठीक आहे, ओके. कमिंग टू द नेक्स्ट. आता हे ग्राफ मध्ये ना थोडं तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. एखादा ग्राफ असणार आहे. आता पहा, इफेक्ट्स ऑफ द ड्रग्स ऑन फ्रॉग रेक्टस मसल. इफेक्ट ऑफ द डॉग ऑन फ्रॉग रेक्टस मसल. आता फ्रॉगचा रेक्टस मसलवरचा इफेक्ट आहे. तर हे ॲनिमल
स्टडी करताना काय करतात, त्या फ्रॉगला सॅक्रिफाईस करतात, मारतात आणि मग त्याचा रेक्टस मसल डिसेक्ट करायचा आणि एक ऑर्गन बाथ नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं, त्यात तो दोऱ्याच्या साहाय्याने लावायचा आणि त्याच्यावर ड्रग, त्यात ऑर्गन बाथ मध्ये एक सोल्युशन असतं, त्यात ड्रग टाकलं की मग त्या मसलवर काय इफेक्ट येतो, त्याच्यानुसार मसल कॉन्ट्रॅक्ट झाला तर त्याच्यावर मग त्याचा ग्राफ तयार होतो. बाजूला एक ड्रम असतो, त्या ड्रमवर तो प्लॉट होतो. तर आता फ्रॉग रेक्टस हा स्केलेटल मसल आहे, हे तुम्हाला माहित आहे. आणि ऍसिटिल कोलिनची ऍक्शन स्केलेटल मसलवर काय आहे, आठवतंय तुम्हाला? ऍसिटिल कोलिनची ऍक्शन निकोटिनिक रिसेप्टर जे स्केलेटल मसल एंड प्लेटला असतात, एनएम रिसेप्टर. कॉन्ट्रॅक्शन. कॉपी येस, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्केलेटल मसल. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्केलेटल मसल म्हणजे स्केलेटल मसलच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी ऍसिटिल कोलिन एनएम रिसेप्टर जे स्केलेटल मसलवरचे आहेत त्यावर ऍक्ट होतात आणि स्केलेटल मसल काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. बरोबर आहे. मग ऍसिटिल कोलिन 2 मायक्रोग्रामला दिला, स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर ग्राफ असा आला. 4 मायक्रोग्रामला दिला, ग्राफ अजून वाढलेला आहे. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर म्हणजे ऍसिटिल कोलिन ओके स्केलेटल मसलवर कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होत आहेत, एनएम रिसेप्टर, निकोटिनिक रिसेप्टर, आणि त्यामुळे स्केलेटल मसलचं काय होत आहे, कॉन्ट्रॅक्शन. आता एक ड्रग त्या ऑर्गन बाथ मध्ये टाकलेला आहे, त्या ड्रगचं नाव आहे डी ट्युबोक्युरॅरिन. क्युरेर ग्रुप मधला ड्रग आहे डी ट्युबोक्युरॅरिन. ओके, मिव्हॅक्युरियम, ऍट्रॅक्युरियम, सिसॅट्रॅक्युरियम. तर डी ट्युबोक्युरॅरिन नावाचा ड्रग हा एनएम रिसेप्टरला ब्लॉक करतो. काय करतो, एनएम रिसेप्टरला ब्लॉक करतो. त्याच्यामुळे काय होईल, एनएम रिसेप्टर ब्लॉक झाले तर कोणाची ऍक्शन नाही होणार एनएम रिसेप्टरवर, ऍसिटिल कोलिन. ऍसिटिल कोलिनची ऍसिटिल कोलिनची ऍक्शन होणार नाही. ऍसिटिल कोलिन दिल्यानंतर काय होत होतं, स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट झाले, Contraction. 2 आणि 4 मायक्रोग्रामला बघा रिस्पॉन्स कसा आला. मग आता हे ड्युटिबोक्युरॅरिन टाकल्यानंतर 4 मायक्रोग्रामला ऍसिटिल कोलिन दिलं, इफेक्ट आलाय का इथं, नाही. नाही. 16ला पहा नाही आला, 32ला नाही आला, 64ला नाही आला. नाही. आणि आपण डोस वाढवल्यानंतर 128 मायक्रोग्रामला पहा, परत effect आलेला. कॉन्ट्रॅक्शन झालं. परत 256ला झालं. म्हणजेच काय झालं, हे जे डिटिबोक्युरॅनिन एनएम रिसेप्टर ब्लॉक करत होता, काही वेळापर्यंत त्यांनी ब्लॉक केला आणि काही वेळानंतर जेव्हा ऍसिटिल कोलिनची लेवल वाढली, म्हणजे डिटिबोक्युरॅनिन हा अँटागोनिस्ट म्हणून होता एनएम रिसेप्टरवर. तर आता ह्याच्यामध्ये काय होतं, ऍसिटिल कोलिन आणि डिट्युबोक्युरॅरिन मध्ये एनएम रिसेप्टर साठी कॉम्पिटिशन होती, जो बाइंड होईल त्याची ऍक्शन होणार. तर डिट्युबोक्युरॅरिन बाइंड झाल्यामुळे ऍसिटिल कोलिनची ऍक्शन होत नव्हती, स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होत नव्हते. परंतु ऍसिटिल कोलिनची लेवल आपण वाढवली, 4, 8, 16, 32, 64, 128 मायक्रोग्राम पर्यंत नेली. तर डोस वाढवल्यानंतर हा डिट्युबोक्युरॅरिनचा इफेक्ट काय झालेला आहे, रिव्हर्स त्याचा झालेला इफेक्ट कमी आहे, झाला. हा, कमी झाला किंवा रिव्हर्स झाला. म्हणजेच ऍसिटिल कोलिननी डिट्युबोक्युरॅरिनवर एनएम रिसेप्टरवर जो डिट्युबोक्युरॅरिन बाइंड होता त्याला डिस्प्लेस करून स्वतः बाइंड झाला आणि कॉन्ट्रॅक्शन चालू केले. पण त्याच्यासाठी डोस जास्त वाढवावा लागला. म्हणजेच काय की हा जो अँटागोनिझमचा इफेक्ट आहे कॉम्पिटेटिव्ह. तो रिव्हर्स झाला. याच्यात त्याला कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिझम म्हणतात आणि हा रिव्हर्सेबल असतो. काय असतो, रिव्हर्सेबल रिव्हर्सिबल असतो. कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह इक्विलिब्रियम टाइप म्हणतो आपण त्याला. ओके, तर व्हॉट फेनामेना डज ग्राफ शोज, तर आन्सर आहे कॉम्पिटेटिव्ह इक्विलिब्रियम कॉम्पिटेटिव्ह Antagonism. येस कॉम्पिटेटिव्ह इक्विलिब्रियम टाइप अँटागोनिझम. ओके, तर तुम्ही ते आन्सर तयार करा. ओके, प्रत्येक स्पॉटचा आणि लिहून काढा.
Okay, competitive equilibrium type antagonism. Write down the important use of D-tubocurarine like skeletal muscle relaxant. पुढे use करतात D-tubocurarine, atracurium, atracuria. Anesthesia. During Anesthesia. yes, during anesthesia for relaxation of the skeletal muscle. लक्षात आलं, along with general anesthetic agent. So this phenomena is competitive equilibrium type antagonism. लगेच लक्षात येईल तुम्हाला ग्राफ पाहिल्या तर त्यात ACH म्हणजे ऍसिटिल कोलिन, DTC म्हणजे D-tubocurarine, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, सोपा आहे ग्राफ, काही अवघड नाहीये. ओके, आता हा सगळ्यात ग्राफ मधला इझी क्वेश्चन. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, इकडं एक्स ऍक्सिसला टाइम आहे. ओके, आणि वाय ऍक्सिसला प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे हा टाइम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन कर्व आहे. टाइम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, टाइम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ओके, टाइम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. तर यामध्ये हा ग्राफ कसा आलाय ते मी तुमच्याशी पहिले डिस्कस करतो. याला डोस रिस्पॉन्स कर्व म्हणतात. काय म्हणतात? डोस रिस्पॉन्स कर्व. एक्स ऍक्सिसला टाइम आहे, वाय ऍक्सिसला प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे कसं की ड्रग ए द्यायला ABC ड्रग कंपॅरिझन आहे. तर पेशंटला ड्रग ए दिलं आणि अर्धा तास प्रत्येक 30 मिनिटानंतर पेशंटचं ब्लड काढायचं, त्यात प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मेन्शन मोजायचं, किती आहे नोट करायचं. म्हणजे 30 मिनिटाला ए ड्रगचं किती होतं, 1 तासाला किती होतं, 1.5 तासाला, 2 तासाला, 2.5 तासाला, 3, 3.5, आणि प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काय होतं. मग तुम्हाला आता टाइम आणि प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन याच्या व्हॅल्यू भेटतील आणि त्याच्यावर तुम्ही ग्राफ काढायचा आहे. ओके, सगळे पॉइंट्स एकत्र करून ते पॉइंट जोडले तर एक ग्राफ तयार होतो. तसा ड्रग ए ला काढायचा, बी ला काढायचा, सी ला काढायचा. तर दोन गोष्टी आहे की यामध्ये इफिकेसी म्हणजे काय. इफिकेसी म्हणजे मॅक्झिमम रिस्पॉन्स. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काही असू द्या, त्याचा विचार करायचा नाही. मॅक्झिमम रिस्पॉन्स ज्याचा येतो त्याला मोस्ट इफिकेसियस ड्रग म्हणतात. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ज्याचं जास्त असतं त्याला मोस्ट इफिकेसियस ड्रग म्हणतात. त्याने जास्त रिस्पॉन्स येणार आहे, मोस्ट इफिकेसियस. ओके, तर आता ए, बी आणि सी यामध्ये कोणत्या ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हायेस्ट आहे. तर ह्या एचा जर विचार केला तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हे हायेस्ट आहे. बीचा जर विचार केला तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन इथं येतं हायेस्ट, आणि सीचा जर विचार केला तर ह्या इथं येत आहे. तर ABC मध्ये मोस्ट इफिकेसियस ड्रग कोणता असेल? बी. तर याच्यामध्ये बी असेल, कारण मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन अचीव्ह कोणत्या ड्रगनी केलेला आहे? बी ड्रगनी केलेला आहे, म्हणून तो मॅक्झिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन अचीव्ह करणारा ड्रग हा बी आहे. दुसरा आहे विच इज द लिस्ट पोटेंट ड्रग. लिस्ट पोटेंट. आता पोटेन्सी म्हणजे काय नाही सांगतो मी. लिस्ट पोटेंट कोणता आहे? पोटेन्सी म्हणजे काय, तर पोटेन्सी समजा आता थेरापेटिक कॉन्सन्ट्रेशन हे आहे. ओके, ह्या लेवलला थेरापी, ह्याच्या वरती गेलं तर थेरापेटिक कॉन्सन्ट्रेशन अचीव्ह होतं. म्हणजे याच्या वरती जेव्हा लेवल जाईल तर रिस्पॉन्स येणार आहे. तर ए ड्रगचा थेरापेटिक कॉन्सन्ट्रेशनच्या वरती, म्हणजे हा थेरापेटिक कॉन्सन्ट्रेशनच्या वरची सपोज ह्या टाइम लागत असेल, इथं समजा 2 तास लागत असेल. ओके, बी ड्रगला यायला हे बी ड्रगचं थेरापेटिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे नाही, हे बी इथं आहे, सॉरी एक मिनिट. बी ड्रगचं थेरापेटिक कॉन्सन्ट्रेशन ह्या लाईनला यायला सपोज 3 तास लागत असेल. ओके, आणि सी ड्रगचं जे आहे
थेरॅप्युटिक कॉन्सन्ट्रेशनच्या वरती जायला 6 तास घेत असेल तर प्लीज रिमेंबर की ड्रग लिस्ट पोटेंट कोणता असतो आणि मोस्ट पोटेंट कोणता असतो. पोटेन्सी ड्रग व्हॉल्यूम ओके काय काय ड्रग म्हणजे ड्रग व्हॉल्यूम किती कमी ड्रग मध्ये येणारा रिझल्ट. यस यस ओके किती कमी ड्रग मध्ये येणारा रिझल्ट आहे तर हा. तर याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये सी ड्रग हा जो आहे हा लिस्ट पोटेंट ड्रग आहे. ओके ओके सी ड्रग जो आहे ना ऍक्च्युली ना इथं मी एक्स ऍक्सिसला टाइम वर्सेस हे म्हणलो होतो मी. एक्स ऍक्सिसला जो आहे तो डोस असतो आणि वाय ऍक्सिसला जो असतो तो डोस रिस्पॉन्स आहे. ओके मी जे सुरुवातीला मी म्हणलो होतो ना टाइम वर्सेस मी काय म्हणलो होतो प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन बोलले हा. होते सर तुम्ही. हा तर त्याच्याऐवजी तो डोस वर्सेस प्लाझ्मा मी दुसरं जे बायोएबिलिटीशी रिलेटेड आहे त्या ग्राफशी टी रिलेटेड हाफचं सांगितलं होतं सर तुम्ही. टी हाफ. तर डोस वर्सेस रिस्पॉन्स तुम्हाला हे पाहिजे आहे. डोस वर्सेस रिस्पॉन्स. ओके तर क्लिअर करा हे. एक्स ऍक्सिसला इथं डोस आणि वाय ऍक्सिसला इथं. सर आम्हाला आन्सर मध्ये हे असं काही लिहायचं नाही ना, फक्त एका लाईन मध्येच आन्सर लिहायचंय ना. येस 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 एकाच त्याचं line असं एक्सप्लेनेशन वगैरे नाही लिहायचं ना काही. नाही एक्सप्लेनेशन मी फक्त जस्ट तुम्हाला अंडरस्टँडिंगला हा हा सांगतोय. हो हो हो. त्याच्यात फक्त तुम्हाला ए बी सी पैकी आन्सर आहे. तर जे मी सांगितलं होतं ना एक्स ऍक्सिसला तर इथं त्याच्याऐवजी तुम्हाला एक्स ऍक्सिसला डोस घ्यायचा आहे, वाय ऍक्सिसला रिस्पॉन्स घ्यायचा आहे. तर जो आधीचा मी सांगितला होता तो ऍक्च्युली प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे टाइम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जे आहे तो बायोएबिलिटीशी रिलेटेड ग्राफ आहे. त्यात मी कन्फ्युज झालतो. तर हा डोस वर्सेस रिस्पॉन्स आहे. ओके डोस वर्सेस रिस्पॉन्स आहे. तर एक्स ऍक्सिसला डोस असेल. ओके सपोज 10 mg 20 mg जसा जसा डोस आहे 10 20 30 प्रत्येक ड्रगचा रिस्पॉन्स त्या मिलीग्रॅमला काढायचा आहे आणि रिस्पॉन्स जो येतो तो नोट करायचा आहे आणि डोस आणि रिस्पॉन्स वरून हे करायचं आहे. तर क्लिअर करा ते आधीचं मी जे सांगितलं होतं ते चुकीचं होतं की एक्स ऍक्सिसला डोस पाहिजे आता आणि वाय ऍक्सिसला रिस्पॉन्स पाहिजे. तर डोस रिस्पॉन्स कर्व आहे हा कोणता आहे डोस रिस्पॉन्स कर्व. क्लिअर झालं हे डोस रिस्पॉन्स कर्व. ओके आता डोस रिस्पॉन्स कर्व मध्ये मोस्ट इफिकेसियस म्हणजे मॅक्झिमम रिस्पॉन्स कोणता ड्रगने येतो. मॅक्झिमम रिस्पॉन्स तर मॅक्झिमम रिस्पॉन्स हा बी ड्रगला बी ड्रगने येणार आहे. बरोबर आहे बी Yes. ड्रगने येणार आहे. आणि यामध्ये सपोज आपल्याला जो इफेक्ट पाहिजे रिस्पॉन्स तर मिनिमम पेशंटला इम्प्रुव्हमेंटसाठी याच्यापेक्षा जास्त इफेक्ट आला पाहिजे. ह्या लेवलपेक्षा या रिस्पॉन्स पेक्षा जास्त आला म्हणजे आपण म्हणू शकतो चांगला आहे. बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये म्हणजे या एवढा रिस्पॉन्स आला म्हणजे सिग्निफिकंट इफेक्ट येतो आहे. तर इतका याच्यावरती जर रिस्पॉन्स आला ओके तर पेशंटला इम्प्रुव्हमेंट होणार आहे. तर याच्यामध्ये काय आहे की हा रिस्पॉन्स येण्यासाठी डोस किती लागतो हे आपण काढायचं आहे. तर ए ड्रगला ह्या इथं काय येईल डोस तो लागेल. बी ड्रगला इतका डोस लागेल आणि सॉरी बीचं चुकलंय. बी ड्रगला ह्या इतका ह्या रेषेच्या वरती रिस्पॉन्स आला म्हणजे सिग्निफिकंट आणि सी साठी एवढा डोस लागेल. तर डोस हा एक्स ऍक्सिस वर वाढत वाढत गेलेला आहे. तर सगळ्यात कमी डोस कोणाला लागेल ए बी सी पैकी एक्स ऍक्सिस वर सपोज 10 20 30 40 50 mg असा डोस आहे. तर सगळ्यात कमी डोस कोणाला लागेल याला लागेल
ए ला लागेल, दुसरा बी. दुसरा B ला लागेल. आणि सी ला सगळ्यात जास्त डोस लागेल. जास्त लागेल. म्हणजे थेरापिटिक इफेक्ट येण्यासाठी ज्याला सगळ्यात कमी डोस लागतो तो मोस्ट most पोटेंट असतो, हे लक्षात ठेवा. थेरापिटिक रिस्पॉन्स अचीव करण्यासाठी सगळ्यात कमी डोसला ज्या ड्रगचा रिस्पॉन्स येतो तो मोस्ट पोटेंट असतो. आणि थेरापिटिक रिस्पॉन्स येण्यासाठी दिलेल्या ड्रग पैकी ज्याला सगळ्यात जास्त डोस लागतो तो काय असतो? लिस्ट पोटेंट. तर लिस्ट पोटेंट कोणता असेल याच्यात? सी. 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 आणि मोस्ट इफिकेसियस ऑलरेडी तुम्ही सांगितलंय. मॅक्झिमम रिस्पॉन्स ज्याचा असतो तो, म्हणजे मॅक्झिमम रिस्पॉन्स कशाचा? बीचा. मग मोस्ट इफिकेसियस बी, लिस्ट पोटेंट सी. एवढंच आन्सर लिहायचंय तुम्हाला, बी आणि सी. तर पहिले जो मी सांगितलं होतं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, तो तसा करू नये. हा डोस रिस्पॉन्स आहे, डोस वर्सेस रिस्पॉन्स आहे. तर ते क्लिअर करा. ते कन्फ्युजन माझं झालं, तर मी ते क्लिअर केलंय नंतर. ठीक आहे, समजलाय हा ग्राफ? ग्राफ समजलाय? मोस्ट इफिकेशियस बी आणि लिस्ट पोटेंट सी. ओके. सर एफिकॅसी आणि अफिनिटी एकच का? नाही, अफिनिटी म्हणजे काय की एखाद्या ड्रगची ॲबिलिटी टू बाइंड विथ द रिसेप्टर. एखादा ड्रग रिसेप्टरला कसा बाइंड होतो, किती अफिनिटी, म्हणजे अफिनिटी म्हणजे ॲबिलिटी ऑफ द ड्रग, म्हणजे त्या रिसेप्टरला बाइंड होण्याची त्याची क्षमता. ए आणि बी मध्ये हायर अफिनिटी जर ए ला असेल तर ए जास्त त्या रिसेप्टरला बाइंड होईल बी पेक्षा, तर त्याला अफिनिटी म्हणतो. इफिकेसी म्हणजे काय की रिस्पॉन्स जो येतो त्याच्यावरती इफिकेसी असते. म्हणजे जो चेंज होतो बॉडीमध्ये, ओके, त्या ड्रग मुळे, त्याला इफिकेसी म्हणतो. नुसता बाइंड झाला ड्रग कॅपॅसिटी. हा, त्याचा रिस्पॉन्स म्हणजे त्या ड्रगची इफेक्ट करण्याची कॅपॅसिटी. म्हणजे आपण म्हटलं ए ड्रग इज मोर इफिकेसियस दॅन बी, म्हणजे दोन्ही ड्रग सपोज हायपरटेन्शन साठी यूज करता, ए इज मोर इफिकेसियस दॅन बी, म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी ए हा जास्त चांगल्या प्रकारे ब्लड प्रेशर कमी करू शकतो बी पेक्षा. लक्षात आलं? आता हा एक ग्राफ आहे, हा पण डोस रिस्पॉन्स कर्वच आहे. ओके, तर याच्यामध्ये काय आहे, इकडे डोस आहे आणि रिस्पॉन्स आहे. तुम्ही अगोनिस्ट ड्रग द्या आणि डोस वाढवा, रिस्पॉन्स वाढत आहे, आणि रिस्पॉन्स वाढल्यानंतर हे सगळे पॉइंट एकत्र केल्यानंतर फक्त अगोनिस्ट ड्रग दिल्यावर असा ग्राफ येतो. ओके, दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही अँटागोनिस्ट द्या, अँटागोनिस्ट दिल्यानंतर परत अगोनिस्ट द्या, तर इन प्रेझेन्स ऑफ अँटागोनिस्ट अगोनिस्टचा रिस्पॉन्स चेक केलेला आहे, तो सेम रिस्पॉन्स आधी जो येत होता तसाच येत होता, तसाच इन प्रेझेन्स ऑफ अँटागोनिस्ट येत आहे. अगोनिस्टचा रिस्पॉन्स जो आहे त्याचा ग्राफची लाईन बघा, ही अशी आहे. ओके, आणि इन प्रेझेन्स ऑफ अँटागोनिस्ट पण सेमच ग्राफ आलेला आहे, परंतु हायर डोसला आलेला आहे. जास्त ड्रग द्यावा लागला, जास्त ड्रग द्यावा लागला अगोनिस्ट, तेव्हा सेम रिस्पॉन्स आला. म्हणजेच अँटागोनिस्टचा इफेक्ट त्यांनी रिव्हर्स करून सेम रिस्पॉन्स तयार केलेला आहे, पण कोणत्या डोसला? हायर डोसला. म्हणजे जे आपण ऍसिटिल कोलिन डिट्युबोक्युरारिनचं एक्झाम्पल पाहिलं ना, तेच फक्त ग्राफच्या माध्यमात त्यांनी दाखवलेलं आहे. कशाच्या माध्यमात दाखवलेलं आहे? ग्राफच्या माध्यमात. म्हणजे मॅक्झिमम रिस्पॉन्स अचीव झाला का अगोनिस्टचा? झाला. मॅक्झिमम रिस्पॉन्स परत अचीव झाला, पण काय लागलं त्याला? डोस काय लागला? जास्त डोस लागला. तर याच्यामध्ये तुम्ही जर ग्राफचं पाहिला तर ग्राफ जो आहे, ओके, हा ग्राफ जशाच्या तसा आहे, परंतु कुठे शिफ्ट झालेला आहे? टुवर्ड्स राईट. कुठे शिफ्ट झालेला आहे?
टुवर्ड्स राईट. राईट साइड. आणि त्याला तो शिफ्ट कसा आहे, पॅरलर शिफ्ट आहे. म्हणजे पहिले जसा अगोनिस्टचा रिस्पॉन्स होता तसाच आहे, फक्त हायर डोसला आहे. तर याला म्हणतात पॅरलर शिफ्टिंग ऑफ डोस रिस्पॉन्स कर्व टुवर्ड्स राईट. पॅरलर राईटवर शिफ्ट ऑफ डोस रिस्पॉन्स कर्व. मग हे कशात दिसतं, हे कशात दिसतं, विच फेनॉमेना इज शोन इन दिस ग्राफ. म्हणजे अँटागोनिस्ट देऊन पण अगोनिस्टचा रिस्पॉन्स मॅक्झिमम परत अचीव्ह होतोय. याला आपण काय म्हणू शकतो दुसऱ्या भाषेत, अँटागोनिस्टचा इफेक्ट रिव्हर्स करून परत अगोनिस्ट रिस्पॉन्स दाखवतोय. म्हणजे हा पण ग्राफ कोणता आहे, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाइप. पहिली जी फिगर दाखवली होती मी तुम्हाला, ती ग्राफ जो होता तो प्लॉट केलेला ग्राफ नव्हता, तो ऑर्गन बाथ मध्ये ड्रग टाकल्यावर तो ड्रॉ केलेला होता सर हा असा. ड्रमवर जो येत होता तो होता हा. आणि हा आपण प्लॉट केलेला आहे, पण दोघांचं मिनिंग एकच आहे. पॅरलर राईटवर शिफ्ट दिसलं तुम्हाला तर याचा अर्थ कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इनिबिशन. कोणतं आहे, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इक्विलिब्रियम अँटागोनिझम. अँटागोनिझम. गिव्ह वन एक्झाम्पल. कोणतं अगोनिस्ट अँटागोनिस्टचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता इथं. ते मागचंच सर. ऍसिटिल कोलिन डी ट्युबोक्युराटिन द्या, ऍसिटिल कोलिन ऍट्रोपिन देऊ शकता, मॉर्फिन नॅलोक्झेन देऊ शकतात. तर मागचं दिलं तरी चालू शकतं. थोडक्यात काय, ह्या ग्राफ मध्ये फक्त बघायचं काय की शिफ्ट कसा आहे. शिफ्ट कसा आहे, टुवर्ड्स राईट आहे. पॅरलर आहे का नाही, पॅरलर आहे. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाइप इनिबिशन आहे. कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाइप इनिबिशन. लक्षात आलं तुम्हाला हे. फेनॉमेना नसेल, फेनॉमेना म्हणजे कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाइप फेनॉमेना. रिव्हर्सिबल टाइप. हा रिव्हर्सिबल, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम लिहिलं तरी चालू शकतं, किंवा रिव्हर्सिबल अँटागोनिझम लिहिलं तरी चालू शकतं. ओके, फक्त कॉम्पिटिटिव्ह लिहिलं तर इक्विलिब्रियम टाइप वर्ड आला पाहिजे. लक्षात आलं हे. हो सर. ओके, तर लास्ट हा ओके. आता हा पण रिस्पॉन्स जो आहे ना, ओके, रिस्पॉन्स बघा. ऍसिटिल कोलिन 2 मायक्रोग्रॅम दिलेला आहे. ओके, 2 मायक्रोग्रॅम दिल्यानंतर ओके रिस्पॉन्स आलेला आहे एवढा. कॉन्ट्रॅक्शन झालं. कॉन्ट्रॅक्शन झालं 2 मायक्रोग्रॅमला. आता त्यामध्ये काय ऍड केलेलं आहे, फायझोस्टिग्मिन. फायझोस्टिग्मिन. फायझोस्टिग्मिन काय करतं, कोणता ड्रग आहे हा, कोलिनिस्टेरेज इनिबिटर. म्हणजे ऍसिटिल कोलिन सॉरी कोलिनिस्टेरेज अँटीकोलिनिस्टेरेज. अँटीकोलिनिस्टेरेज. म्हणजे तो ऍसिटिल कोलिनचा मेटाबॉलिझम काय करतो, इनिबिट करतो. आणि ऍसिटिल कोलिनची लेवल बॉडीतली पण वाढवतो. बर, मग आपण परत सेम ऍसिटिल कोलिन किती दिला इथं, 2 मायक्रोग्रॅम. इथं दिलं तर 2 मायक्रोग्रॅम. फायझोस्टिग्मिन टाकला आणि परत ऍसिटिल कोलिन 2 मायक्रोग्रॅम दिला, तर रिस्पॉन्स काय झालेला आहे, वाढला. वाढला. याचा अर्थ फायझोस्टिग्मिन ऍसिटिल कोलिनची ऍक्शन काय करतोय, वाढवतो. त्याला आपण म्हणतो पोटेन्शिएशन. त्याला काय म्हणतो आपण, पोटेन्शिएशन. सिनर्जिझम म्हणू शकता तुम्ही, चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पोटेन्शिएशन म्हणजे वाढवणं. ओके, ड्रग पोटेन्शिएशन. ओके, सिनर्जिझम, ऍडिटिव्ह इफेक्ट म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणताही वर्ड लिहा, पोटेन्शिएशन, सिनर्जिझम, ऍडिटिव्ह इफेक्ट. व्हॉट इज द अंडरलाइंग मेकॅनिझम. मग तुम्हाला लिहायचंय फायझोस्टिग्मिन इज अ anticholinesterase drug. It inhibits metabolism of acetylcholine, so level of acetylcholine is increased and that responsible for more response. तर तेवढं मेकॅनिझम तुम्हाला ते तुमचं नॉलेज आहे थिअरीचं, ते लिहायचं की फायझोस्टिग्मिन इज अ anticholinesterase drug. It inhibits metabolism of acetylcholine, so level of acetylcholine is increased and that increases response of acetylcholine. लक्षात आलं तुमच्या हे पोटेन्शिएशन. म्हणजे अँटागोनिझम वेगळं, तोचा ग्राफ वेगळा आहे, तो ऍसिटिल कोलिन डी ट्युबोक्युराटिन.
ऍसिटिल कोलिन फायझोस्टिग्मिन आलं, पोटेन्शिएशन हे तुम्हाला लक्षात ठेवा, किंवा सिनर्जिझम किंवा ऍडिटिव्ह इफेक्ट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलंय? तर आपण 18 ग्राफ डिस्कस केलेले आहे. ओके, तर ग्राफ हे स्कोरिंग आहे. 5 ग्राफ तुम्हाला 10 मार्कला आहे. 32च्या पुढे मार्क जायला हे फार 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 महत्वाचं काय म्हणता येईल की क्वेश्चन आहे. सर स्पॉटिंग मध्ये ग्राफ येईलच का एखादा? एक ग्राफ येणार आहे एक, आणि सोपे ग्राफ. मी डिफिकल्ट ग्राफ ठेवलेलेच नाहीये, सोपा आहे. ओके, हा ग्राफ आला तर बाकी काही पाहायचंच गरज नाहीये, सगळ्यात सोपा हा आहे. बरोबर आहे? तर हा आहे, त्याला हा पण सोपा आहे. फक्त दुसरं जे आन्सर आहे ना ते त्याचं प्रत्येकाचं तुम्ही करा. समजा कोणाला समजलं नसेल तर कोणी त्या ग्राफचे आन्सर काढून त्यात मेन्शन करा. समजा स्पॉट नंबर 15, 16, 17, 18 जे आहे आन्सर तुम्ही मेन्शन करा, बाकीच्यांना पण ते क्लिअर होईल. तर एक ग्राफ तुम्हाला 5 पैकी असू शकतो, चान्सेस आहेत. ओके, तर 5 ह्या 18 चांगले करा ग्राफ. यातलेच म्हणजे स्पॉटिंग मोस्टली कॉमनच येते. तर स्पॉटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू एवढे 18 क्वेश्चन केले तर तुमचे 10 मार्क क्लिअर होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाहीये. तुम्हाला कमीत कमी लिहायचं आहे. आणि आज जे तुम्हाला 18 घेतले याच्यापैकीच असणार ना सर? हो हो, ठीक आहे. तर येस. तुम्ही चांगल्या प्रकारे तर करा. याचं अलाइडचं कसं राहील, वाढायचे केसेसचं वगैरे?